माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणेंना मंत्रिमंडळामध्ये आता संधी मिळालेली आहे। नारायण राणेंच्या कुटुंबात आता राणेंच्या कॅबिनेट मंत्रिपदानंतर आता नितेश राणेंना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे। त्यामुळे मंत्रिपद मिळण्याची जी परंपरा आहे ती कायम असल्याचं दिसतंय। गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि त्यांचे पुतणे यांची सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आता कॅबिनेट मंत्री असणार आहेत। मुंडेंच्या घरातलं मंत्रिपद देखील कायम आहे। खरं तर एक अतिरिक्त मंत्रिपद मिळाल्याचंच दिसतंय, पण याच सगळ्या बाबींची सध्या चर्चा सुरू आहे। राणेंच्या घरामध्ये एक मंत्रिपद आता आलेलं आहे। नितेश राणेंच्या रूपानं नितेश राणेंना मंत्रिपदाची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मिळालेली आहे। तर तिकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे चुलत बहीण भाऊ सुद्धा मंत्रिमंडळात दिसणार आहेत। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, या मंत्रिमंडळामध्ये एकाच घरात मंत्रिपद जाण्याची परंपरा कायम राहिल्याचं दिसतंय आपल्याला। राणेंकडे आता एक मंत्रिपद गेलेलं आहे, नितेश राणे मंत्री बनलेले आहेत, तर तिकडे मुंडेंच्या घरात 2 मंत्रिपदं गेलेली आहेत। पंकजा मुंडे मंत्री झाल्या आहेत, धनंजय मुंडे देखील मंत्री आहेत। चेतन, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? निश्चित एक नव्हे तर अशी अनेक उदाहरणं या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे स्वतः माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांची कॅबिनेटवरती वर्णी लागलेली आहे। त्याच प्रकारे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी मिळाली। दुसरीकडे इंद्रनील नाईक ज्यांनी राष्ट्रवादीकडून आता शपथ घेतलेली होती, ते स्वतः आपण जर पाहिलं तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आहेत। तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वत्सलराव नाईक यांचे इथे नातू आहेत। इतकंच नाही तर आकाश पोनकर ज्यांच्या वडिलांनीही याआधी कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेलं होतं। त्यामुळे 1-2 नव्हे तर अशी अनेक उदाहरणं या मंत्रिपदामध्ये दिसत आहेत की या घराण्यांनी सातत्याने राजकारणात राहून महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि आज बऱ्याच काळानंतर म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये नव्हे तर 2-3 टर्म त्यांनी सेवा केल्यानंतर पुन्हा त्या घराण्यामध्ये आता मंत्रिपद गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।